कधी लक्ष दिलंय का की रात्री बरोबर 2 ते 3च्या दरम्यानच तुमची झोप उघडते? घड्याळ पाहता तोच वेळ पुन्हा पुन्हा दिसतो आणि मनात प्रश्न उभा राहतो, आजही याच वेळेला का? बहुतेक लोक याला साधा योगायोग म्हणतात, पण खरं सांगतो, शास्त्र, अध्यात्म आणि मानसशास्त्र तिन्ही सांगतात हा वेळ सामान्य नाही. कारण या वेळेला वातावरणात ऊर्जा बदलते, मन अधिक संवेदनशील होतं, दडलेले विचार वर येतात आणि काही वेळा अदृश्य गोष्टी सक्रिय होतात. अनेक संत आणि साधक सांगतात की हा काळ आत्म्याचा जागा होण्याचा असतो, जिथे अंतर्मन आपल्याशी बोलायला लागतं आणि जे आपण दिवसभर दाबून ठेवतो ते सगळं वर येतं. म्हणूनच या वेळेला अचानक भीती वाटणं, कोणीतरी पाहताय अशी जाणीव होणं, छातीत जडपणा जाणवणं किंवा विनाकारण अस्वस्थ होणं हे संकेत मानले जातात. काही लोक म्हणतात या वेळेला नकारात्मक ऊर्जा जास्त सक्रिय असते म्हणून झोप तुटते, तर काही म्हणतात देव आपल्याला जागं करून काहीतरी इशारा देत असतो. विशेष म्हणजे ज्यांच्या आयुष्यात अचानक अडचणी वाढत असतात, नात्यांत ताण, कामात अडथळे, मन शांत न राहणं, त्यांना हा अनुभव जास्त येतो. आणि इथेच खरी भीती सुरू होते, कारण हे फक्त झोपेचं कारण नसतं, तर आयुष्यात सुरू असलेल्या एका अदृश्य लढाईचं लक्षण असू शकतं. म्हणूनच जुने लोक म्हणतात या वेळेला उठून पाणी प्यावं, देवाचं नाव घ्यावं, मन शांत करावं, कारण काही वेळा ही झोप उघडणं म्हणजे चेतावणी असते. वेळेत सावध राहा, नाहीतर पुढे गोष्टी अधिक कठीण होऊ शकतात. आणि हे समजल्यावर तुम्ही 2 ते 3ची वेळ कधीच हलकी घेणार नाही, कारण हा वेळ फक्त रात्रीचा नसतो, तो आयुष्य बदलणारा संकेत असू शकतो.